ओके गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत परत एकदा. काल आपण टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन हे एक आर्टिकल डिस्कस केलं, इक्वेशन डिराईव्ह केले. त्या इक्वेशनमध्ये आपण एक गोष्ट क्लिअर केली की कोणताही पार्टिकल जेव्हा SHMमध्ये असणार आहे तेव्हा त्या पार्टिकलला दोन एनर्जीज असणार आहेत, दोन टाईपच्या एनर्जीज असणार आहेत. पहिली एनर्जी असणार आहे कायनेटिक एनर्जी, का पार्टिक्युलर मुवमेंटमध्ये असणार आहे, आणि दुसरी एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ वर्क डन. आपण काल फॉर्म्युला डिराईव्ह केलं की कायनेटिक एनर्जी नथिंग बट 1/2 k in bracket a square minus x square. पोटेन्शियल एनर्जी नथिंग बट 1/2 k x square and टोटल एनर्जी नथिंग बट 1/2 k a square. हे तीन इक्वेशन आपण काल डिराईव्ह केले. तर या तीन इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला काही स्पेशल केसेस डिस्कस करायचे आहेत. आपण काय डिस्कस करणार, काही स्पेशल केसेस. दोज केसेस वी आर गोइंग टू कवर इन टुडेज लेक्चर. ओके, जिथं तुम्ही काल पॉईंट आपण एंड केला होता डेरिवेशनचा, त्याच्याच खाली नवीन उरलेल्या स्पेशल केसेस, गिव्ह रीडिंग स्पेशल केसेस. स्पेशल केसेस. आता इथे एक्झॅक्टली आपण काय विचारात घेणार, तर आपण विचारात घेणार की पार्टिकल एक्झॅक्टली आहे कुठं. ज्या प्रकारे आपण वेलॉसिटी, पोझिशन, डिस्प्लेसमेंट, ॲक्सिलरेशनसाठी वी हॅव डिफाईन्ड द पोझिशन्स, सिमिलरली वी आर गोइंग डिफाईन पोझिशन्स फॉर द एनर्जी ऑल्सो. तर स्पेशल केस नंबर 1मध्ये आपण पोझिशन घेणार, एक ते मेन पोझिशन किंवा एक्शन पोझिशन पार्टिकल असेल तर ही कायनेटिक एनर्जी काय असणार, पी काय असणार आणि टी काय असणार. ओके, टाका पहिला आपण टाकायच्यात ॲट मीन पोझिशन. केस नंबर 1, मीन पोझिशन. मीनचा अर्थ काय हो, ज्या ठिकाणी पार्टिकल मूव्ह झाला आहे, सुरुवात कुठून झाली त्या पार्टिकलची, दॅट इज मीन पोझिशन. आपण काल मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं, आपण डायग्राम काढले MN वगैरे, आठवते का, MN, O पॉईंट, P पॉईंट. O पॉईंट काय आपला मीन पोझिशन आहे. O पॉईंट इज वॉट, मीन पोझिशन. तर सेम कॉन्सेप्ट वापरणार आपण. ॲट O पॉईंट यू हॅव टू डिफाईन हाऊ मच इज डिस्प्लेसमेंट. मला सांगा पार्टिकल O पॉईंट जवळ असेल, मी डायग्राम परत काढतो. हे आपला पाथ आहे, इथं आपण MN नाव दिलं होतं, MN, हा आपला O पॉईंट होता. तर O पॉईंट जवळ काय असणार डिस्प्लेसमेंट, एक्स काय असणार आहे, 0 असणार आहे. बरोबर आहे का. एक्स काय असणार, पार्टिकल मूव्ह झाला नाही ना, आपलं सुरुवात एक्स O पासून आहे, पार्टिकल O जवळ आहे, तर मग डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0. मग काय लिहायचं, ॲट मीन पोझिशन x इक्वल टू 0. लिहा खाली x इक्वल टू 0. व्हेरी बेसिक थिंग. आता मला सांगा मग O पॉईंट जवळ कायनेटिक एनर्जी काय असणार, मग व्हॉट इज द फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी. लिहा मग कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर आहे ना, 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. लिहा मग 1/2 इंटू k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. किंमत बरा, एक्सची व्हॅल्यू 0 आली म्हणजे काय येणार, फक्त 1/2 k स्क्वेअर, दॅट्स इट. ही व्हॅल्यू कशी झाली आपल्याला, वी गॉट द व्हॅल्यू ऑफ वॉट, कायनेटिक एनर्जी. क्लिअर आहे. मग त्या पद्धतीने मला सांगा व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असणार पार्टिकलची, फॉर्म्युला काय, पोटेन्शियल एनर्जी 1/2 k x स्क्वेअर. बरोबर आहे ना. ल्या न्यू लाईन, P इक्वल टू P म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू, किंमत भरा सांगा काय ते, PE इक्वल टू 1/2 k x स्क्वेअर. फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना, बेसिक फॉर्म्युला. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवा, मग काय येणार, त्यानंतर P इक्वल टू काय येणार, 0. बरोबर आहे का. P काय येणार 0. ह्याचा अर्थ काय झाला की ॲट मीन पोझिशन P0 k इज 1/2 k a स्क्वेअर. बरोबर आहे का. म्हणजे काय ह्याचा अर्थ आहे बघा, तुझा फॉर्म्युलाचा बघितला टीचा फॉर्म्युला काय 1/2 k a स्क्वेअर आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर त्याला असणारी टोटल एनर्जी कुणा इतकी असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला मला, 1/2 k स्क्वेअर. जनरल फॉर्म्युला काय,
टोटल एनर्जीचा 1/2 KA² आणि म्हणजे KS की हे फॉर्म्युला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच आहे. इसका मतलब क्या हुआ कि एट मेन पोजिशन टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. दॅट्स इट. हे कन्क्लुजन तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. एनी प्रॉब्लेम? लिहिलं एक क्वेश्चन ते. आता केस नंबर 2 टाका. लिहा केस 2. केस 2. At extreme position, at extreme position, काय एक्स्ट्रीम पोजिशन असणार? x इक्वल टू a. बरोबर आहे का? एक्स्ट्रीम पोजिशनला काय असणार बघा ना, इथं ही व्हॅल्यू काय आपली, ही कॅपिटल ए आहे, हा पण कॅपिटल ए आहे. मग हे अंतर काय झालं मग? एक्स्ट्रीम पोजिशन म्हणजे आपला पार्टिकल आता एम पशा आला आहे, किती अंतर आहे मग? ए. एक्स इक्वल टू काय असणार आहे? ए. रिमेंबर व्हेरी वेल, दिस इज द बेसिक थिंग ॲज वी आर डिस्कसिंग. ओके. लिहा मग खाली न्यू लाईन. देअरफॉर के ही काय ना सांगा मग, विचार करून सांगा, त्याच्यात जास्त टेन्शन घेऊ नका. काय ना के इक्वल टू यस 1/2 KA² मायनस x² जनरल फॉर्म्युला. कॅन आय राईट x इक्वल टू ए डायरेक्टली? A² मायनस काय आलं A², टर्म झाली 0. म्हणजे काय आलं? K इक्वल टू 0. मग काय जबरदस्त पॉईंट आहे बघा. एक्स्ट्रीम पोजिशनला काय नाही 0 असते, कारण बरोबर आहे पार्टिकल थांबतो ना जाऊन तिथं. रंधा आपण काल मी एक्झाम्पल दिलेलं, हे पोजिशन थांबणार, परत मागे येणार. मग थोड्या वेळा करता काय होईल, वेळासाठी 0 झाले की नाही? मग वेळासाठी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी 0. आता सांगा पी काय येणार मग? जल्दी बताओ पी क्या आएगा? पी इक्वल जल्दी बताओ 1/2 KX². मग काय येणार? 1/2 KA² येणार ॲज इट इज. 1/2 KA². ह्याचा अर्थ काय आला? एक्स्ट्रीम पोजिशनला पण काय असणार आहे? पी इक्वल टू वॉट? के. नाही, पी इक्वल टू के नाही, पी इक्वल टू टी. पी इक्वल टू वॉट? टी. एक्स्ट्रीम पोजिशनला पोटेन्शियल मॅक्सिमम असणार, मॅक्सिमम. आणि मिनी पोजिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार आहे. ही माहीत पाहिजे तुम्हाला. जबरदस्त पॉईंट आपण शिकतो सध्या. आर क्लिअर विथ दिस पॉईंट? हे 2 केसेस तुम्हाला काय आले असं घरीच धरतो आणि पुढे जाऊया आपण. क्लिअर? आता आपण केस 3 बघणार आहे. केस 3 मध्ये काय विचारत घेणार आहे आपण? व्हेन कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. लिहा केस 3. व्हेन कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आता आपण किमती भरूया रिस्पेक्टिव्ह इक्वेशन मध्ये. काय कायनेटिकचा फॉर्म्युला? 1/2 mω². आठवते का फॉर्म्युला? A² मायनस x². येस सर नो? बरोबर आहे ना? कायनेटिकचा फॉर्म्युला काय? 1/2 mω² ब्रॅकेट A² मायनस x² इज इक्वल टू सांगा व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? डिराईव्ह करा आपण कालच. 1/2 जनरल फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जीचा? 1/2 KX². येस सर नो? रिप्लाय द्या येस और नो म्हणायचं रे, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड. मला समजते ना कसं काय असतं याशिवाय मला. 1/2 K काय येणार? X². आता टर्म्स कोणत्या कॅन्सल होतात? हे टर्म झाले कॅन्सल. के म्हणजे mω², म्हणजे हे पण ही mω² म्हणजे केस ना, ही टर्म पण झाली कॅन्सल. मग राहिलं काय मग सांगा? A² मायनस x² इज इक्वल टू वॉट? x². आता आपण काय करूया? x² बाजूला काढूया. मग काय येणार? A² इक्वल टू काय येणार मग? x² प्लस x². बरोबर आहे का? टर्म इकडे गेला राईट, उजवीकडे गेला राईट, पॉझिटिव्ह होणार. x² प्लस x², 2x². मग काय येणार? A² इक्वल टू वॉट? 2 टाइम्स x². काय आला ही स्टेप? काय अडचण? सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. मायनस गेले की प्लस होणार. x प्लस x 2x². यातनं x² बाजूला काढा. काय येणार मग? देअरफॉर x² इक्वल टू वॉट? हे 2 इकडे गेला, A²/2 होणार. A²/2 रूट घ्या दोन्ही बाजूला. मग काय येणार? x इक्वल टू प्लस मायनस a डिवायडेड बाय √2. काय अडचण आहे? येस ऑर नो? राईट डाऊन. आता ही व्हॅल्यू ठेवून यू कॅल्क्युलेट
टोटल एनर्जी काय ना सांग टोटल एनर्जी नाव इकडे बघा सगळ्यांनी इकडे बघायचं आहे नाव. आता मला सांगा जर एची व्हॅल्यू मी इकडे आणली एक्सची व्हॅल्यू काय आली प्लस मायनस ए बाय रूट टू यस और नो. इकडे बघा आपलं जनरल फॉर्म्युला काय काढणे तिचा के इक्वल टू 1/2 के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तुला काय अडचण परत तर एक्सची व्हॅल्यू ठेवा काय ना एक्सची व्हॅल्यू के इक्वल टू 1/2 ला 1/2 केला के काय आलं हे ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू ठेवा इथं काय येणार ए स्क्वेअर बाय 2 बरोबर आहे का. एक्सची व्हॅल्यू ठेवली ए बाय रूट 2 तर स्क्वेअर केला काय ना ए स्क्वेअर बाय 2 तुला काय का टेन्शन घ्यायला एवढं. दरफोर के इक्वल टू काय ना सांगा इथं 1/2 होला 1/2 ॲज इट इज. कुणाला काय अडचण इथं काय कुठलं काय बेसिक इक्वेशन आहे सगळं ह्यात काय अवघड नाही आहे लक्षपूर्वक आहे काय कुठं डाऊट असेल तर विचार लगेच. आता आत मल्टिप्लाय करून घ्या मग काय येणार केला के ॲज इट इज इन ब्रॅकेट 2 × ए 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येणार मग ए स्क्वेअर बाय 2 कुणाला काय अडचणपर्यंत. आता मला सांगा के इक्वल टू फॉर्म्युला मला इथं हा फॉर्म्युला बैसे वाटते कुठं तर मग इकडे बघा के इक्वल टू काय येणार कायंटिकल इक्वल टू पार्टिकल एस एच एममध्ये आहे आय कॅन राईट 1/2 ॲज इट इज कंसात असं लिहितो बघा ही 1/2 बाजूला लिहिलं ही राहिलं काय कंसात 1/2 के स्क्वेअर कुणाला काय अडचण रिप्लाय द्या. अरे बघा ना ही 1/2ला इकडं परत घेतलं केला मग लोहात के स्क्वेअर बाय 2 आलं. आता मला सांगा ही 1/2 के स्क्वेअर म्हणजे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला का नाही 1/2 के स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे इज द फॉर्म्युला टोटल एनर्जी आर नॉट यस therefore I can write k equal to what 1/2 ला 1/2 as it is into what अरे 1/2 and yes into what total energy. म्हणजे जेव्हा x इक्वल टू ए बाय रूट 2 असतं तेव्हा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी कुणा इतकी असणार आहे हाफ ऑफ टोटल एनर्जी. आय कॅन राईट टोटल एनर्जी बाय 2. काला का एक केस केली जबरदस्त केस आपण डिराईव्ह केले जेव्हा पार्टिकल एक्स इक्वल टू 1 ए बाय रूट 2 इतक्या अंतरावर असेल तेव्हा त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी निम्मी असते. अँड सेम इज द केस विथ पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो. आपण प्रूव्ह करू शकतो यू कॅन प्रूव्ह इट आफ्टरवर्ड्स. सो आय कॅन राईट पी इक्वल टू वॉट टी बाय रूट 2 टी बाय 2. लक्षात ठेवा दोन्ही केसेस महत्त्वाचे आहेत. तुम्ही जेव्हा पार्टिकल एक्स इक्वल टू कुठल्या केसमध्ये आला के इक्वल टू पी असताना एक्स व्हॅल्यू किती येते बघा ए बाय रूट 2 येते ए बाय रूट 2 ए बाय रूट 2 तर ए बाय रूट 2 या अंतरावर के आणि पी कुणात काय असतो टोटल एनर्जी निम्मा असतो टोटल एनर्जी काय असतो हाफ असतो. राईट डाऊन काय अडचण लिहा तर केस 4 लिहा केस 4. Case 4 in that you write at x equal to plus minus a by 2 at x equal to plus minus a by 2 काय अर्थ आहे पार्टिकल निम्म्या अंतरावर आहे नाही निम्म्याशी निम्म ते म्हणते काय भानगड आहे सिंपल लॉजिक आहे. हे अंतर किती आहे ए हे अंतर किती आहे ए त्याचे निम्म करा ए बाय 2 हे सॉर नो म्हणजे पार्टिकल आपला कुठं असणार माहिती आहे इथं असणार निम्म्याचे निम्म काय म्हणा झाला काय म्हणलं आता हाफ टू हाफ हे काय ना हाफ टू हाफ म्हणजे इथं येणारे पार्टिकल हाला म्हणायचं ए बाय 2 पण हे डावीकडे म्हणून मायनस ए बाय 2 हे जर काय येणार आहे उजवीकडे म्हणून प्लस ए बाय 2 पुन्हा काय अडचण नक्की आहे काय अडचणपर्यंत. आता पार्टिकल इथं आला लिहायचं काम करू नका लगेच समजून घ्या लिहायला काय वेळ आहे भरपूर. मायनस इकडं आला बापा इकडं आला बाबा इकडं आला कुठं आला उजवीकडे इथपर्यंत हाफपर्यंत आला तर किती असं कायनेटिक एनर्जी ही काय तर मूव होत असणार आहे का नाही इथं पार्टिकल आला मूव आला आता ए बाय 2 पर्यंत आला तर विचारलं बाबा तुझी एनर्जी किती आहे टोटल एनर्जी तर म्हणलं कायनेटिक एनर्जी किती आहे थांब म्हणलं थांब सांगतो किती आहे. फॉर्म्युला वापरा कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा के इक्वल टू 1/2 के इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती येतं ए बाय 2 म्हणजे काय येणार मायनस ए स्क्वेअर बाय 4 यस ऑर नो काय स्क्वेअर ऑफ द ए बाय 2 काय येणार ए स्क्वेअर बाय 4 मग देरफोर के ई काय येणार
1/2 1/2 के इन ब्रॅकेट काय येणार 4a² - a², 3a² येणार म्हणजे काय येणार 3a²/4. कुणाला काय अडचण का डाउट? नो डाउट. आता मला सांगा के इक्वल टू जल्दी बताओ, जल्दी मेरे को के इक्वल टू जल्दी बताओ. आता हे 2ला 2 काय करायची गरज नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. आता मग काय करूया, मी 3/4 जे आहे 3/4 या 3/4ला मी साईडला घेतो. मग काय ना बघा 3/4 साईडला घेतलं मग राहिला 1/2 के² काय राहिलं ब्रॅकेटमध्ये 1/2 के². काय अडचण 1/2 के² सर नो. मला सांगा 3/4 म्हणजे कॅन आय राईट 0.75. 3/4 म्हणजे काय असतंय एखादा तिसरा भाग म्हणजे 0.75 75%. येस सर नो. म्हणजे ही 1/2 के² काय आहे टोटल एनर्जी म्हणजे काय आलं therefore I can write ke equal to एक मिनट therefore I can write काइनेटिक एनर्जी इक्वल टू क्या आने वाला है यहाँ पर therefore ke इक्वल टू काय येणार 3/4 इंटू काय ना सांगा 3/4 इंटू टोटल एनर्जी. बरोबर आहे का? हे इक्वेशन कशाचं आहे? दिस इक्वेशन इज ऑफ वॉट टोटल एनर्जी. इथे लिहिले मी म्हणजे के नी काइनेटिक कोणती असतं 3/4 टोटल एनर्जी म्हणजे काय 75%. 3/4 म्हणजे काय असते 0.75 तर मल्टिप्लाय करा 100 काय ना 75 म्हणजे 75% ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इथपर्यंत जर बॉडी आली कुठं a/2 पर्यंत तर कायनेटिक एनर्जी कुणा इतकी असणार आहे ही 75% ऑफ टोटल एनर्जी असणार आहे. बस टोटल एनर्जी 10 जूल असेल तर 7.5 जूल काय असणार आहे कायनेटिक एनर्जी. कळतं का लॉजिक? समजा 100 जूल असेल तर 75 जूल काय असणार आहे कायनेटिक एनर्जी असणार आहे. राहिली काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. हे लॉजिक तुम्हाला कळायला पाहिजे. हे झाले आपले केस नंबर 4. काय अडचण लिहून काढा. तुला काय अडचण नक्की. सो दिस इज आर्टिकल ऑफ एनर्जी ऑफ SHM अँड होमवर्क तुम्हाला देतो मी. फिगर 5.9 जे आहे एनर्जी इन SHM पेज नंबर 122 ती डायग्राम तुम्ही घरी गेल्यानंतर काढायची. जागा सोडा थोडी आणि पुढच्या पॉईंटला आपण सुरुवात करणार आहे. सोपा एकदम ते फक्त ग्राफ काढायचा आहे. काय म्हणजे कुठं मॅक्सिमम मिनिमम कुठं a/2ला किती a/√2ला किती आणि मी प्रूव्ह करून दाखवले तुम्हाला ते. ठीक आहे. हेडिंग द नेक्स्ट पॉईंट सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम काय पॉईंट आपला सिंपल पेंड्युलम. व्हेरी फंटास्टिक पॉईंट. ह्या पॉईंटमध्ये आपण नवीन डिव्हाइस ऑलरेडी आपण डिस्कस केल्या संदर्भात परंतु सिंपल पेंड्युलम घ्यायचं एकच कारण आहे कारण सिंपल पेंड्युलम जो असतो तो सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये काम करतो. हेन्स वी आर टेकन दिस एक्झाम्पल ऑफ सिंपल पेंड्युलम इन द सिलेबस. ड्रॉ डायग्राम along with me, otherwise you can refer 5.10 diagram also. If diagram बोर्ड काढतो you can refer that diagram or also you can refer your textbook also. डायग्राम ड्रॉ करा. पहिला पॉईंट ओवर टाका. पहिला पॉईंट an ideal simple pendulum, an ideal simple pendulum is a heavy particle, is a heavy particle suspended by a massless comma inextensible 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 म्हणजे लांबीने वाढणारा inextensible comma flexible string from a rigid support नीट आहे का. आता सिंपल पेंडुलमचा अर्थ काय माहिती आहे का आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे दोरी घ्या तुम्ही त्याला एक मस्तपैकी मास बांधाय का एंडला दाखवले बघा. दोरी आहे ते लेंथ एल दाखवले हे मास जोडले. हे दोरीचं मास अजिबात नाही आहे निग्लिजिबल मास. दोरीची लांबी वाढणार नाही आणि त्याशिवाय काय म्हणतं आहे फ्लेक्झिबल पण आहे म्हणतं. आता शक्य आहे सांगा बरं फ्लेक्झिबल असेल लांबी वाढणार आणि ते काय म्हणते लांबी वाढत पण नाही म्हणतं आहे.
प्लस काय फ्लेक्झिबल पण आहे, म्हणून त्याला नाला आयडियल म्हणतात. ॲक्च्युली अस्तित्वात नाही, इट इज नॉट इन एक्झिस्टन्स. प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलमचं एक डेफिनेशन दिले पुस्तकामध्ये, त्यात त्यांनी क्लिअर सांगितलं आहे त्याला मास असणार आहे, खाली दोरीला मास असणार आहे, लांबणार आहे दोरी, एक्सटेन्सिबल असणार आहे. हा जर कॉन्सेप्ट आपण समजून घेतला तर आपल्या प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम समजायला पण सोपं जातं आहे. कळतं मी काय म्हणतोय? आयडियल सिम्पल पेंडुलममध्ये काय सांगितलं आपण, लांब दोरी आहे, मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल. कळते? हा आहे का रिलेटिव्हमध्ये असं पेंडुलम असणार आहे का? असं उत्तर आहे नो. असं उत्तर काय आहे? नो. मग काय एक्झॅक्टली असणार आहे? तर असणार आहे प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम. काय असणार आहे? प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम, ज्याच्यामध्ये दोरी असणार, त्याला मास असणार आणि दोरीची लांबीसुद्धा वाढणार आहे. त्याला काय होतं आपण? फ्लेक्झिबल. काय अडचण? क्लिअर का? जायचं पुढं. नेक्स्ट पण टाका. इन द डिस्प्लेस्ड पोझिशन, इन द डिस्प्लेस्ड पोझिशन, नीट ऐकायचं काय म्हणते, समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. ओके, व्हेरी सिम्पल थिंग. मला सांगा, ही बाबा थिटा आहे, ही अँगल पण थिटा असणार आहे का नाही? सिंकल आहे. इकडे बघा, ही आपली पॅरलल लाईन कॉन्सेप्ट. तुम्ही मला सांगायचं आता, हा अँगल थिटा, हा अँगल काय असणार आहे मग? थिटा, येस ऑर नो? येस ऑर नो? हा थिटा, ही काय असणार आहे? थिटाच. कारण काय? ॲडजस्टंट अँगल. कुठला अँगल? ॲडजस्टंट अँगल. व्हेरी बेसिक थिंग. मग सिमिलरली हा अँगल थिटा, हा अँगल काय असणार आहे? थिटा. सिच्युएशन कशी आहे बघा, इथं आपला एम जी आहे, येस ऑर नो? हाला मी केलं रिझॉल्व अलॉंग दिस ॲक्सिस, आय गेट एम जी कॉस थिटा कॉम्पोनंट. अँगल ज्याचं सांगा त्याला आपण कॉस्ट मल्टिप्लाय करतो. रिमेनिंग पार्ट कॉम्पोनंट कसा असणार आहे? टुवर्ड सेंटर, हेन्स आय एम शोईंग लाईक दिस. हे असणार एम जी साईन थिटा. काय अडचण? बघा, हे एम जी साईन थिटा, हा एम जी कॉस थिटा, हा उभा आहे तो एम जी. वेट कसं काम करतं? ऑलवेज वर्टिकल डाऊनवर्ड. वेट कसं काम करतं? वर्टिकली डाऊनवर्ड. म्हणून हे झालं एम जी डाऊनवर्डला. काय झालं? एम जी डाऊनवर्डला. काय अडचण? रिझल्ट केलं मी एम जी कॉस थिटा, एम जी साईन थिटा, आणि एक्स काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पेंडुलम. नो पेंडुलम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मास ऑफ द पेंडुलम. जे बारकं मास आहे, दगड बिगड, त्यानं किती अंतर कव्हर केले ते आपण अंतर सांगितले, किती? एक्स. काय अडचण? आता ह्या पोझिशनला मला सांगा, कोणता फोर्स हा खेचतोय पाठीमागं? आता आपला पेंडुलम इथं आहे बाबानो, इथं आलाय बाबा, तर ह्याला खालीकडे खेचतं का नाही कोण? तर इकडे गेला, त्याला हो म्हणा इकडं. मग कोण खेचतं? एम जी साईन थिटा. हा फोर्स जो आहे वेटचा, तो त्याला म्हणतो इकडे येऊ. इकडे ये म्हणजे काय? हे आहे आपली मेन पोझिशन. ही काय? आपली मेन पोझिशनतून पेंडुलमनं मुवमेंट चालू केली, त्याला काय म्हणतो आपण? मेन पोझिशन. काय अर्थ इथपर्यंत? क्लिअर एकदम? काय डाऊट? कोणता फोर्स इकडे आणणार आहे? त्याला एम जी साईन थिटा. त्याला कुठला फोर्स म्हणायचं? त्याला म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. काय म्हणायचं त्याला? जो फोर्स त्याला माघारी येण्यासाठी मदत करतो त्याला काय म्हणतो आपण? रिस्टोर. री म्हणजे परत माघारी, स्टोअर म्हणजे साठवणं. परत माघारीचा फोर्स जागा आणून द्या, त्याला फोर्सला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. ओके, टाका नेक्स्ट पॉईंट. तुम्ही काय लिहिलं? एक्स्ट्रीम पोझिशन काय लिहिलं सांगा आता? ॲट डिस्प्लेस पोझिशन लिहा. ॲट डिस्प्लेस पोझिशन रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स. कोण रिस्टोरिंग फोर्स सांगा? एम जी साईन थिटा. कोण असणार आहे? एम जी साईन थिटा. रिस्टोरिंग फोर्स इकडून काय असणार? एम जी. कळलं काय अडचण पर्यंत? नक्की. आता आपण किमती भरूया. या न्यू लाईन. देअरफॉर फॉर स्मॉल अँगल, फॉर स्मॉल अँगल मला सांगा, स्मॉल अँगल करता साईन थिटा काय असतं? थिटा. साईन थिटा काय असतं? ते निकडे बघा सगळ्यांनी. साईन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू वॉट? थिटा. कोणाला काय अडचण? येस ऑर नो? मग थिटाच्या ठिकाणी साईन थिटा ठिकाणी ठेवू नका थिटा. काय ना सांगा मग? रेजिस्टन्स फोर्सला एफ म्हणतो मी. याला काय म्हणतो? एफ इक्वल टू एम इंटू जी इंटू काय येणार? थिटा. साईन थिटा इक्वल टू थिटा. काय अडचण? लिहून काढ लगेच. आता आपला लेंथ ऑफ द आर्कचा फॉर्म्युला वापरा. लेंथ ऑफ द आर्कचा फॉर्म्युला काय असते? एल इक्वल टू आर थिटा, रेडियस इंटू अँगल, रेडियस इंटू अँगल. जिओमेट्री लिहा. न्यू लाईन. बाय जिओमेट्री. बाय जिओमेट्री
ऑफ द फिगर बाय ज्योमेट्री ऑफ द फिगर इकडे बघायचं काय फॉर्म्युला लेंथ ऑफ द आर्क म्हणजे एक्स काय लेंथ आपली आर्क येस सर नो मला सांगा ही एक्स काय आहे हे चाललाय बाबा इकडं आणि नंतर किती कव्हर करणार आहे ही आपलं मेन पोझिशन आहे ही आपली मेन पोझिशन आहे म्हणजे हा कर्व काय असणार सांगा धिस कर्व नथिंग बट एक्स येस सर नो हा लेंथ ऑफ द आर्क मग इथं बघा ही लेंथ आहे का नाही ही आर्क आहे का नाही आर्क हा बारके पिल्लू आहे का नाही बघा लेंथ ऑफ आर्क म्हणजे एक्स असणार लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय एक्स इक्वल टू रेडियस काय रेडियस काय असणार जिथून तुला फिक्स केलं आहे मग हे असणार रेडियस येस और नो मग हे असणार एल म्हणजे काय रेडियस एल म्हणजे काय रेडियस मी तर काय येणार मग एल एल ॲज इट इज आर थिटा म्हणजे एल आहे तर आर ठिकाणी आणि थिटा थिटा ॲज इट इज थिटा म्हणजे थिटा ॲज इट इज थिटा काय मिळाला आहे तुम्हाला थिटा इक्वल टू वॉट एक्स बाय एल काय अडचण कोणाला थिटा काय मिळाला एक्स बाय एल काढा लिहून समजून घ्यायचं आहे डाऊट असलं विचारतं लगेच केलं काय अडचण आता किंमत भरा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मग काय नाही एफ इक्वल टू एम इंटू जी इंटू वॉट एक्स बाय एल लिहा लवकर एम जी इंटू एक्स बाय एल आता मला सांगा हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे एम जी साइन थिटा हा टुवर्ड सेंटर आहे बघा ना हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स हा टुवर्ड सेंटर आहे डिस्प्लेसमेंट कशी अवे फ्रॉम सेंटर आहे सेंटर म्हणजे मेन पोझिशन रो डिस्प्लेसमेंट चालली कुठे बघा नीट बघा हे आपला दोरी आहे ही आपली मेन पोझिशन आहे ही चालला आहे बाबा इकडे ॲक्च्युली फोर्स कुठं आहे इकडे बाजूला डिस्प्लेसमेंट ह्या बाजूला आहे दोघं अपोजिटला आहेत की नाही सांगा बरं येस और नो डिस्प्लेसमेंट इकडे वाढत चालली आहे आणि फोर्स डावीकडे आहे मग दोघांची दिशा अपोजिट आहे म्हणून काय लिहिणार मी डिस्प्लेसमेंट फोर्स अपोजिट डायरेक्शन हेन्स आय एम गोइंग टू राईट इट ॲज अ मायनस इथे काय लिहिणार मी मायनस वाय मायनस बिकॉज एक्स अँड एफ आर अपोजिट इन डायरेक्शन कळते द्या न्यू लाईन देअरफॉर एफ इक्वल टू मायनस एम जी एक्स बाय एल मायनस एम जी एक्स बाय एल निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट लिहू नका ऐका फक्त फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन कळलं का आता मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये नुसार मी काय कॅन आय राईट डोंट राईट जस्ट लुक ॲट द बोर्ड I can write F proportional to X कारण का M कॉन्स्टंट G कॉन्स्टंट L कॉन्स्टंट M म्हणजे मास कॉन्स्टंट असणार आहे G ॲक्सिलेशन कॉन्स्टंट असणार आहे L काय लेंथ ऑफ द पेंडुलम स्ट्रिंग ऑफ द पेंडुलम कॉन्स्टंट लेंथ समान बदलणार नाही म्हणून काय राहिलं हे तिन्ही कॉन्स्टंट मी राहिला काय चिन्ह फक्त राहिलं एक्स व्हेरिएबल आहे फक्त अंतर बदलणार का नाही त्यामुळे एक्स व्हेरिएबल म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला मला F proportional to what X आणि एक्स काय आहे निगेटिव्हमध्ये आहे म्हणून आय कॅन राईट हे मायनस एक्स काय आहे मायनस एक्स ह्याचा अर्थ काय झालं फोर्स इज प्रपोर्शनल टू वॉट डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट इज अपोजिट इन डायरेक्शन ऑफ द फोर्स हा इथे कंडिशन आहे एस एच एमची बरोबर आहे का नाही फॉर्म्युला काय एस एच एमचा बेसिक कॉन्सेप्ट काय एस एच एमचा की ज्या मोशनमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटला असतात अशा मोशनला काय म्हणतो आपण एस एच एम मग ज्या अर्थ हे इक्वेशन पेंडुलमचं आलं आहे म्हणजे पेंडुलम म्हणजे कोणत्या मोशनमध्ये असायला पाहिजे तो सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे पेंडुलम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वॉट सिम्पल हार्मोनिक मोशन घड्याळ जे असतं आपलं घड्याळ ही मोशन कशाची आहे सिम्पल हार्मोनिक मोशन झोका सिम्पल हार्मोनिक मोशन कळलं का नाही स्विंग सिम्पल हार्मोनिक मोशन युअर वॉच सिम्पल हार्मोनिक मोशन काय अडचण तुम्ही ह्या ठिकाणी झोका असं म्हणू शकता पण तसं काही एक्झाममध्ये लिहू नका आपल्या सिलेबसमध्ये जे लिहायचं आहे आपल्याला काय अडचण नक्की लिहून काढा लेट अस गो अहेड हे आर्टिकल आपण कंटिन्यू करतो आहे अजून काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करायचे आपल्याला गरजेचे आहेत नीट बघा जनरल फॉर्म्युला काय आपल्याला मिळाला बघा बरं एफ इक्वल टू मायनस एम जी एक्स बाय एल ओके लिहू ना फक्त बघा हिअर लिहू नका फक्त बघा एफ इक्वल टू वॉट मायनस एम जी एक्स बाय एल हा फॉर्म्युला बघा ना जनरल फॉर्म्युला काय असते फोर्सचा मास इंटू ॲक्सिलरेशन येस सर नो एम इंटू ए इक्वल टू वॉट
मायनस एम जी एक्स बाय एल, एम एम झालं कॅन्सल. मग राहिलं काय ॲक्सलरेशन काय मिळालं मला, ए इक्वल टू मायनस जी एक्स बाय एल. काय अडचण, म्हणजे मला फॉर्म्युला मिळाला ॲक्सलरेशनचा. काय फॉर्म्युला मिळाला, आय गॉट ॲक्सलरेशन फॉर्म्युला मायनस जी एक्स बाय एल. सी डिस्कशन न्यूमेरिकल विचारतात त्याच्यावर. दे गिव्ह द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड एल, कॅल्क्युलेट ॲक्सलरेशन. यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. शॉर्टकट मेथड. कुठली मेथड, शॉर्टकट मेथड. ओके, राईट डाऊन, लिहा नोट. नोट द्यायचं हेडिंग आणि त्यात पहिला पण टाकायचं आहे. आता बघा, आता काय करतो बघा आम्ही, ही एक्सला इकडे डावीकडे घेतो एक्सला. मग काय ते बघा, देअरफॉर ए बाय एक्स बाय एक्स इकडे गेला काय ते इट विल गो इन डिनॉमिनेटर इज इक्वल टू मायनस जी बाय एल. मायनस वॉट, काय अडचण आहे, बरोबर आहे का, मायनस जी बाय एल. एस ऑर नो, एस ऑर नो. आता मायनस चिन्ह बाजूला काढतो मी. इफ आय टेक दिस सिम्बॉल मायनस अपोजिट और रिमूव, कारण मायनस चिन्ह आपल्याला काय देतं एक्झॅक्टली, फक्त इट विल गिव्ह ओनली व्हॉट व्हॅल्यू, डायरेक्शन अपोजिट. दॅट इज नथिंग मोर दॅन दिस कॉन्सेप्ट. मायनस साइन ओनली इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ द ॲक्सलरेशन इज अपोजिट. त्यामुळे मायनसला बाजूला काढतो. राहिलं काय मग, ए बाय एक्स इक्वल टू वॉट, जी बाय एल. बाय रिमूविंग मायनस साइन मीन्स वॉट, ॲक्सलरेशन इज अपोजिट ऑफ डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा घालावायचं ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ए बाय एक्स म्हणजे काय, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आय कॅन गेट द फॉर्म्युला ॲक्सलरेशन, ए म्हणजे ॲक्सलरेशन डिवायडेड बाय म्हणजे पर युनिट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळाला मला, जी बाय एल. व्हॉट फॉर्म्युला वी आर ऑब्टेन्ड, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इक्वल टू जी बाय एल. क्लिअर, लिहून काढा. हा टाका सेकंड पॉईंट टाका. सेकंड पॉईंट इन द नोट. काय फॉर्म्युला मला, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इक्वल टू वॉट, जी बाय एल. ओके, and what is the formula of time period of simple pendulum? आप direct केला ऑलरेडी फॉर्म्युला, t equal to pi under root L by g. t equal to pi under root L by g is the formula for what, time period of simple pendulum. हा फॉर्म्युला डिराईव्ह केला चॅप्टर नंबर 1 मध्ये, रोटेशन डायनॅमिक्समध्ये आपण डिराईव्ह केला फॉर्म्युला. यू कॅन रेफर दॅट व्हिडिओ लेक्चर इन डेप्थ. कळालं. आय थिंक दिस इज द एंड ऑफ द आर्टिकल अबाउट द सिम्पल पेंड्युलम. काही बेसिक अजम्पशन्स आहेत सिम्पल पेंड्युलमचे वगैरे, ते आपण बघणार थोड्या वेळात. Heading the next point, seconds pendulum. Seconds pendulum. पहला पण टाका. A simple pendulum whose period is 2 seconds TW, whose period is 2 seconds is called seconds pendulum. Is called seconds pendulum. अंडरलाईन करा 2 सेकंदला TW. इकडे बघा, ज्या सिम्पल पेंड्युलमचा टाइम पिरियड हा 2 सेकंद असतो त्याला म्हणतो आपण सेकंड्स पेंड्युलम. 2 सेकंदचा अर्थ काय की ऑसोलेशन ऑसोलेशन पूर्ण करण्याला 2 सेकंद लागतात. म्हणजे इथून इथे आला किती वेळ लागतो, आला 2 सेकंद. इथून माघारी इथं स्टार्टिंग पॉईंट पॉईंट सेम त्याला म्हणतो 1 ऑसोलेशन. इथं आला परत माघारी किती वेळ लागणार, 2 सेकंद. त्याला काय म्हणतो आपण सेकंड्स पेंड्युलम. ओके, आता आपण फॉर्म्युला काढूया लेंथ ऑफ सिम्पल सेकंड पेंड्युलमची. कशी लेंथ काढायची आपण, लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. ऐका नीट. आपल्याचा फॉर्म्युला काय बघा, टी इक्वल टू 2 टाइम्स पाय अंडर रूट एल बाय जी. बरोबर आहे, हा बेसिक फॉर्म्युला आपला टाइम पिरियडचा. सिम्पल पेंड्युलम आपण डिराईव्ह केला फॉर्म्युला. आपल्याला 1 रेफर आफ्टरवर्ड्स. टीची व्हॅल्यू किती ठेवायची तर आपल्याला 2 सेकंद. टी इक्वल टू वॉट, 2 सेकंद. मग ठेवा इथं काय येणार मग, 2 इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट वॉट कॅपिटल एल बाय जी. आता बघा हे 2 झालं कॅन्सल. बरोबर आहे का. मग राहिला काय तर 1 इक्वल टू वॉट पाय इन ब्रॅकेट अंडर रूट एल बाय जी. काय अडचण होणार इथपर्यंत,
वी आर गोइंग टू स्क्वेअर ऑन बोथ साईड. मग काय करा, स्क्वेअर केल्यावर दोन्ही बाजूला 1 ला 1 ॲज इट इज, पायला पायचं स्क्वेअर होणार. इथं काय येणार, एल बाय जीचं रूट जाणार निघून राहिलं काय, मग एल बाय जी रूट निघून गेलं स्क्वेअर केल्यामुळं. आणि एल काढा बाजूला, काय ना एल, आय कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ एल इक्वल टू वॉट, जी बाय पाय स्क्वेअर. बरोबर आहे ना. हे जीकडे गेल्यावर वर येणार आणि पाय खाली येणार इकडं, मग काय ना जी बाय पाय स्क्वेअर. हे फॉर्म्युला कशाचा मिळाला मला, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काय फॉर्म्युला मिळाला, जी बाय पाय स्क्वेअर. क्लिअर, लिहा लवकर, काय अडचण. अशा प्रकारे आपण लिनियर एसएचएम संपवलेलं आहे आज म्हणजे आत्ता, परंतु आपला टॉपिक अजून बराच पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. आता आपण संपवलं लिनियर एसएचएम. आता आपण चालू करणार नवीन पार्ट, अँग्युलर एसएचएम, जो पार्ट गेल्या वर्षी ॲड झाला नवीन. कळतं आहे, इंटरेस्टिंग पॉईंट आहे. हेडिंग द्या, अँग्युलर एसएचएम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन, पेज नंबर 125, 125. हेडिंग द्या, अँग्युलर एसएचएम and differential equation. डायग्राम काढा माझ्यासोबत एक मस्त पैकी, पेज नंबर 125 5.11 डायग्राम आहे, 5.11. यू कॅन ड्रॉ दॅट डायग्राम. और लिहा, पहिला पण टाका. A metallic disc attached centrally to a thin wire hanging hanging from a rigid support is shown in the figure. Full stop. Next point, if the disc is slightly twisted about the axis along the wire and released, then it performs rotational motion in clockwise and anticlockwise direction. Full stop. Continue. Such oscillations are called torsional oscillation. Torsional, TORSIONAL. Torsional, TORSIONAL. Torsional oscillations or angular oscillations इकडे बघा, समजा डिस्क घेतली, डिस्क दोरा बांधा, दोरी बांधा, डिस्कला गोल फिरवा, सोडा, परत डिस्क अशी होणार. मी करता झोका घेतला, झोका त्याला गोल फिरतो, काय कर माझ्या करते लहानपणी, सोडल्या परत गोल फिरते, शिफ्ट सगळ्या शेवटीपर्यंत एकदा असं होतं, एकदा असं होतं. कॅन यू इमॅजिन ऑर नॉट. दिस इज कॉल्ड ॲट टॉर्शनल ऑसिलेशन. त्याला काय म्हणायचं, टॉर्शनल ऑसिलेशन. डायग्राममध्ये बघा, आपण डिस्क दाखवले, मेटॅलिक डिस्क म्हणून दिले, दोरी आहे, डिस्कला बांधल्या सेंटरला, आणि त्याला मी असं फिरवलो, दाखवलं डायरेक्शन, सोडून दिले, मग कशावर रिस्क, कुठला ऑसिलेशन मला झाला, टॉर्शनल ऑसिलेशन किंवा अँग्युलर ऑसिलेशन. कॅन यू इमॅजिन. सोपं आहे, समजाल, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट पॉईंट टाका. इन केस ऑफ टॉर्शनल ऑसिलेशन्स, इकडे बघा, जसा आपल्याला लिनियर ऑसिलेशनमध्ये आपला फोर्स काम करत होता, एफ कोण काम करत होतो, फोर्स काम करतो एफ, आणि डिस्प्लेसमेंट एक्स म्हणत होतो आपण. इथं काय म्हणणार बघा आता मी, जो फोर्स बॉडीला गोल फिरतो त्याला म्हणतात टॉर्क. त्याला काय म्हणतो आपण, टॉर्क. आठवते का बघा, आकाराला शिकलो आपण. टॉर्क, टॉर्क म्हणजे काय, टाऊ, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स.
टॉर्क जो असतो कायम गोल फिरतो बॉडीला. कसं फिरतो? गोल फिरतो. तसा इथं प्रकार बघा, हा जो टाऊ आहे, टाऊ म्हणजे काय? टॉर्क ॲक्टिंग ऑन द डिस्क. जो तुला गोल फिरवतोय हा डिस्कच्या रोटेशनच्या अँगलला असतो प्रपोर्शनल टू वॉट? थिटा. थिटा म्हणजे काय? अँगुलर डिस्प्लेसमेंट. थिटा म्हणजे काय? अँगुलर डिस्प्लेसमेंट. आता मी टॉर्क लावला असा तर बॉडी परत माघारी येणार, रिस्टोरिंग फोर्स परत माघारी येणार. येस ऑर नो? समजा बॉडीकडे गेली तर परत माघारीकडे अशी येणार. म्हणजे थोडक्यात काय? अपोजिटला कायम काम करणार कोण? टॉर्क. म्हणून लिहायचं इथं मायनस का आणलं? कारण अँगल जो आहे तो अपोजिटला असणार आहे कोणाच्या? टॉर्कला. म्हणून लिहिलं मी टाऊ प्रपोर्शनल टू मायनस थिटा. थिटा काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एक्स काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. थिटा म्हणजे काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? नक्की लिहा लवकर. हियर पॉईंट 2, नेक्स्ट पॉईंट जे काय असेल दिले आहे. हियर टाऊ प्रपोर्शनल टू मायनस थिटा. टाऊ प्रपोर्शनल मायनस थिटा. आता हे चिन्ह रिमूव्ह करा मायनस. प्रपोर्शनलिटीचं काय ना सांग. Therefore टाऊ इक्वल टू येणार मायनस सी थिटा. प्रपोर्शनल टू वॉट? मायनस सी थिटा. हे मायनस चिन्ह आता आपण वारंवार सांगितले कशाचं डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून. आणि सीला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी. ऐका नीट. सीला काय म्हणतात? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनलिटी. आता हे मायनस चिन्ह मी रिमूव्ह करतो. मग काय ना सांगा मग? टाऊ इक्वल टू वॉट? सी थिटा. असे यातनं सी बाजूला काढा. काय ना? सी इक्वल टू टाऊ बाय थिटा. सी काय येणार? टाऊ बाय थिटा. मग सीला म्हणतात रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. सीला काय म्हणायचं? रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. राईट डाऊन. सीला काय म्हणायचं? रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट डिस्प्लेसमेंट. काय अडचण? शुअर? ओके. ल्या न्यू लाईन. नेक्स्ट पण टाका. इफ कॅपिटल आय be the moment of inertia of the disk, then इकडे बघायचं आहे काय फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. टाऊ इक्वल टू वॉट? मायनस सी थिटा. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. आपण डिराईव्ह केला फॉर्म्युला इन केस इन टॉपिक नंबर 1 इट सेल्फ. टॉर्क इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया टू अँग्युलर ॲक्सिलरेशन. मग काय फॉर्म्युला लिहू नका फक्त बघा. टाऊ इक्वल टू वॉट? आय अल्फा. फॉर्म्युला काय टाऊचा? टाऊ इक्वल टू वॉट? आय अल्फा. आय म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सिलरेशन. ही डिराईव्ह केला फॉर्म्युला रेफर करा तुम्ही तो टॉपिक परत एकदा. टाऊ इक्वल टू वॉट? आय इंटू अल्फा. मग काय येणार सांगा? इफ आय पुट द व्हॅल्यू हिअर मग काय येणार? आय इंटू अल्फा इक्वल टू वॉट? मायनस सी थिटा. आता काय येणार सांगा? मायनस सी इकडे गेला काय होणार? आय इंटू अल्फा प्लस काय येणार? सी थिटा इक्वल टू वॉट? 0. लिहा लवकर. दिलं? काय अडचण? आता अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सिलरेशन. इट इज अ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. मग काय येणार बघा? लिहू नका फक्त बघा. आय इंटू अल्फा म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणून d2 थिटा बाय dt स्क्वेअर. ह्याला काय म्हणायचं? सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट प्लसला प्लस ॲज इट इज सी थिटा इक्वल टू वॉट? 0. म्हणजे हा फॉर्म्युला मिळाला कशाचा? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. काय फॉर्म्युला मिळाला मला? आय इंटू d2 थिटा बाय dt स्क्वेअर. अल्फा म्हणजे हे सेकंड डेरिव्हेटिव्ह प्लस सी थिटा ॲज इट इज इक्वल टू 0. इक्वेशनला बॉक्स करा. न्यू लाईन. This is the differential equation for angular SHM. Differential equation for angular SHM. काय अडचण? आता मी ॲक्सिलरेशन कसं काढतोय बघा बाजूला. लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. ते इक्वेशन बघा. आय कॅन राईट आय इंटू आय ॲज इट इज, नो चेंज ॲट ऑल. d2 थिटा बाय dt स्क्वेअर म्हणजे काय? अल्फा प्लस सी थिटा इक्वल टू 0. परत मी फक्त ते सेम चेंज करणार आहे. मग काय ना सांगा इथं? आय अल्फा इक्वल टू वॉट? मायनस सी थिटा. मग अल्फा काय ना सांगा? मायनस सी थिटा बाय आय. यस ऑर नो? बाय मॅग्निट्यूड अल्फा इक्वल टू वॉट? सी थिटा बाय
आय. म्हणजे हे इक्वेशन कशाचं आलेलं आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मिळाला मला, सी थिटा बाय आय. काय फॉर्म्युला मिळाला, सी थिटा बाय आय बाय मॅग्निट्यूड अँड बाय डायरेक्शन मायनस सी थिटा बाय आय. हे तुम्हाला काय दिलं केलं इक्वेशन, कारण हे असतं एंट्रन्ससाठी विचारतात, न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस. ओके. आपण मुद्दा प्रत्येक पार्ट कव्हर करतो. हा पार्ट ॲक्च्युली कट झालेला आहे सिलेबसमधून, पण का कव्हर करतो, बिकॉज ऑफ JEE अँड नीट रिक्वायरमेंट.